नक्की. सर्वप्रथम शेखर भैया दांडगेला अभिष्ट चिंतन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शेखर भैया म्हणजे एक धडपडी व्यक्तिमत्व आहे. अगदी लहान असल्यापासून समाजासाठी, गावासाठी वेगवेगळे उपक्रम असतील, हा नेहमी करत असतो. अलीकडच्या काळामध्ये श्री जुम्नेश्वर महाविद्यालयामध्ये शाळेनं शेखर भैयाला शालेय समितीचं अध्यक्ष केलं. शेखर भैयाने शालेय समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर जुम्नेश्वर महाविद्यालय बघण्यासारखं करून टाकलं. इवन शाळेचं मैदान असेल, शाळेच्या मैदानामध्ये झाडं असतील, गार्डन असेल, तिथपासून ते अगदी शिक्षक काय शिकवतात, काय शिकवत नाही, शाळेत काय काय चाललं पाहिजे, काय चालत नाही, या सगळ्या गोष्टी शेखर भैयाने त्या ठिकाणी हाताळल्या. शेखर भैया आता पंचायत समितीला निवडून पण आलेत. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? शेखर भैया पंचायत समितीला निवडून आल्यानंतर मतदारसंघामध्ये पंचायत समितीच्या ज्या ज्या काही समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या असतील, शेतमजुरांच्या असतील, त्या शेखर भैया नक्कीच मार्गी लावेल अशी अपेक्षा आहे. माझं नाव शंकर दत्तू दांडगे, राहणार सुलतानपूर. शेखर भैयाचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने धूमधडाक्यात साजरा होतो. काय सांगाल त्याबद्दल? शेखर भैयाचा वाढदिवस एकदम धूमधडाक्यात साजरा चालू आहे आता आणि शेखर भैयाचं काम एकदम चांगलं आणि प्रेमळ. काय आवाहन करणार तुम्ही त्यांच्या याच्या मतदारसंघातील मतदारांना? शेखर भैयाला मतदारांनी एकदम भरभरून प्रेम दिलं. आता शेखर भैयांनी मतदाराला एकदम भरभरून प्रेम द्यावं, त्यांची कामं मार्गी लावावी, एवढंच शेखर भैयाला सांगतो आणि वाढदिवसाच्या त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. भाऊ, आज शेखर भाऊंचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होत आहे. बरेच त्यांच्या हितचिंतकांनी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम तर शेखर भैयाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि शेखर भैयाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आता शेखर भैयाने आम्ही सुरुवातीपासून म्हणजे लहानपणापासून आम्ही सोबत आहोत. त्यांचा जो कार्यकाळ होता म्हणजे शेतीपासून, आता सर्वप्रथम तर लहान असताना म्हणजे अल्पवयातच शेतीची जिम्मेदारी त्यांनी सांभाळली. त्यानंतर जी सामाजिक कामाची जी आणि सामाजिक कामाची जी धडपड होती ती तर त्यांनी लहानपणापासून जोपासली होती. तसं जर पाहायला गेलं, राजकारणी विषय जर पाहायला गेला तर त्यांचा लहानपणापासूनच राजकारणात छंद होता. रावसाहेब पाटील दानवे असतील, त्यानंतर नितीनजी गडकरी असतील, आणि दुसरं सांगायचं म्हणजे जर खरं सांगायचं म्हणजे शेखर भैया हे अटल बिहारीच्या कामाहून आणि त्यांच्या वागण्याहून, खास म्हणजे त्यांचा आदर्श घेऊन सनी शेखर भैया राजकारणात आलेले आणि त्यांचा आदर्श घेऊनच ते काम करत आहे. आणि जर बघितलं आता पाठीमागे कोरोना काळ होता, कोरोना काळामध्ये शेखर भैयांनी स्वखर्चातून हजारो लोकांना अन्नधान्याची किट असेल, रायगडला जो भूकलन झालं होतं त्या रायगडच्या भूकलनामध्ये शेखर भैयांनी स्वतःच्या पैशातून काही साहित्य घेऊन त्यांना पाठवलं होतं. हेच नाही तर असे अनेक कामं आहेत की त्यांनी स्वखर्चातून कामं केलेली आहे. त्याच कामाची पोचपावती म्हणून आज शेखर भैया पंचायत समितीला निवडून आले. तर शेखर भैयाला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.